निघते. तोतपर निघतायत आमच्या आयोजनाच्या माध्यमातून सुरेख आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. विक्टोरियन्स 11 या संघाकडनं 1 लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहायला मिळते. क्रीडांगण क्रमांक 2 वरती एक नामांकित खेळाडू म्हणजेच दुसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी आपण क्रीडांगण 2 वरती सुद्धा पाहतोय. परंतु क्रीडांगण 1 वरती या ठिकाणी आपण 2 वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून ही लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी 16 संघामध्ये 2 विकेट वरती या ठिकाणी खेळवली जाते. अत्यंत चांगली ही संकल्पना. उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा अत्यंत मातबर असे 8च संघ असणार आहेत. श्रेयस सिंधुलकर यांनी पहिला चेंडू टोलावलाय आणि तो जातोय लॉंगच्या दिशेने आणि पहिला षटकार. अमित गोलतकर या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती लगावलेला मोठा प्रहार आणि मोठ्या प्रहाराने मिळत आहेत त्या 6 धावा. पहिल्याच सामना सुरू असताना श्रेयस सिंधुलकरने लगावलेला हा षटकार. एक मातब्बर असा अष्टपैलू खेळाडू. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकायचं पवित्र असतं ते सुमित, ज्यांनी मगाच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक टाकलं. परंतु हा सामन्यामध्ये एक थोडस दडपण असणारे अष्टपैलू खेळाडू श्रेयस सिंधुलकर आपल्या समोर दिसत आहेत. कारण मोठा खेळाडू असला तर त्याला चेंडू कुठे टाकू, ब्लॉक हॉल मध्ये टाकू, ऑफ स्पिन करू, लेग स्पिन करू, कुठले कुठले वैविध्य डोक्यात असतात त्या गोलंदाजाच्या. आणि मी या संघाकडनं का गोलंदाजी करतो आणि त्या गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवरती लगावलेला हा मोठा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू जातोय तो सीमा रेषा पार षटकार. संघाचं खातं उघडलं जाते गजानन 11 संघाकडनं. अत्यंत सुरेख आयोजन नियोजन या ठिकाणी विक्टोरियन्स 11च्या संघामधून 1 लाख मोलाची स्पर्धा. पहिला चेंडू गेलाय तो लॉंगच्या दिशेने आणि जातोय तो षटकार. नक्कीच मगाच्या सामन्याअंतर्गत 65 धावांचा पाठलाग केला आणि सामना 1 हाती जिंकला. तोच अष्टपैलू अजित परब या ठिकाणी नामांकित झाला तो पहिल्या सामन्याअंतर्गत. धुरी माईक वर स्कोर सांग, माईक वर स्कोर सांग पहिल्याच्या. तिकडे 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 त्याच्याकडे. मग तू काहीतरी विचार होता. पुन्हा एकदा बॅटची करून चेंडू जातोय तो थर्ड मॅन दिशेने. तोपर्यंत निघते ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. नक्कीच 2 मातबर संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचा आवाज इथे पण येणार, काय गरज नाही एवढं जोरात ओरडायची. आता त्याला कोण सांगणार, याच्यावर पण ऐकलं जाणार नाही. पण तो जोरात बोलला ना इकडे पण ऐकलं जाणार, इकडच्या पण कळणार नाही. तर माईक युट्यूबवरच ऐकतात ना, बाकी कोण ऐकत नाही. पुन्हा एकदा सुमित सामन्याकडे वळूया. पुढचा चेंडू टाकायचा प्रयत्न. सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू विसावतो यशिरच्या हातामध्ये, परंतु नक्कीच जास्तीत जास्त नक्कीच आपण जो आवाज ऐकताय तो आमचे धुरी या ठिकाणी आपण नवनजीत सूत्रसंचालक आणि अत्यंत चांगला आवाज ज्यांच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतोय. क्रीडानगरीमध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत स्कोर कळला गेला पाहिजे, ही आमची ही व्यवस्थित आयोजना या ठिकाणी आपण पाहतोय. अत्यंत चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा एकदा सुमित यांचा पुढचा चेंडू. पुन्हा सुरेख असा चेंडू. सुमित आवटी एक नामांकित असा हा अष्टपैलू खेळाडू कांजूरमार्ग स्थित परिवार बॉईज आणि परिवार एकविरा 11 एकविरा ज्युनियर असे 2 मातब्बर संघ आपल्याला कांजूरमार्ग मधून आलेले हे सगळे 11च्या 11 खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी सुमित यांची. बऱ्याचशा स्पर्धामध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचच्या मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला जातो असा सुमित एक अष्टपैलू गोलंदाज. आणि मोठस दडपण असणार आहे, थोडस दडपण असतं ते गोलंदाजांवरती. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार आणि मोठा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक अजून मार्गस्थ आहे, 1 चेंडू अजून शिल्लक आहे. थोडस दडपण असणार आहे. पहिल्या चेंडूवरती केलेला मोठा प्रहार आणि त्यानंतर केलेला कमबॅक, म्हणजेच उरलेले 4 चेंडू सुरेख असे निर्धाव टाकायचा प्रयत्न त्याने केला आणि तोच
शेख सर, शेख सर, शेख सर, आपका आवाज इधर भी जा रहा है, थोड़ा लाइट किधर चलेगा? क्यों होता है? यूट्यूब है ना, वो दोनों तरफ जा रहा है. सामन्याकडे आपण पाहूया. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या झाल्या त्या 8. थांब थांब. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती अजून एक बॉल आहे ना, ओव्हर झाली. तो काय बॉलर तो मगाचा तो रनअप घेऊन परत पाठी गेला. अच्छा, दोन डॉट मारला. अजून एक आहे. नक्की. तो काय बॉलर बघ ना तो काय कारण सिक्स नंतर एक डॉट मारला ना, मग सिंगल काढला, हा मग एक लेग बाईट, तिसरा परत लेग दोन बाय डॉट नंतर शेवटचे आता शेवटचे दोन एक आहे. हा तो बॉलर आला आणि परत मागे गेला. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि मोठा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावतोय. तद्वर निघते एक धाव. एका धावेने धावसंख्या होते. धावसंख्या पोचते ती 9 धावांवरती. दुरी 1 ओव्हर 9 विदाउट लॉस. गजानन 11, गजानन 11, गजानन 11, ग्राउंड नंबर 1, ग्राउंड नंबर 1 सांग. गजानन 11चा एका षटकाच्या समजा 9 धावा. झिरो डॉट केला तो सिक्स नंतर परत गेला तो परत गेला आलेला. रन 7 झाले. नक्कीच मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिला, मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गजानन एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती फक्त आणि फक्त 9 धावा. 2 मातब्बर संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सल्ला मसलत केला जातोय. गोलंदाज कोण? बॉलरचं नाव काय मित्रा? बॉलर कोण? नवीन गोलंदाज, नवोदित गोलंदाज हर्ष मोरे या ठिकाणी वैयक्तिक 9 धावा. हर्ष मोरे आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक घेऊन येत आहेत. सुरेख गोलंदाजी, सुरेख आवटी यांचा कमबॅक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता आणि लगावला होता तो षटकार आणि त्यानंतर कमबॅक केला आवटी याने. श्रेयस तेंडुलकरचा नामांकित असा खेळाडू आणि त्याला गोलंदाजी करताना थोडस दडपण असणार आहे, परंतु दडपण अगोदरच घेतलेलं असल्यामुळे आणि उर्वरित 5 चेंडू अत्यंत चांगले. यानंतर नवीन गोलंदाज हर्ष यांचा सुरेख असा मारलेला फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. तद्वर निघतात त्या धावून 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 11 धावांवरती. या ठिकाणी अगोदरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नो दिला का पहिला? नो दिया क्या? नाही दिला. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकायचा प्रयत्न. चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय, थर्ड मॅन दिशेने वळतोय. कारण पावसाळी क्रिकेट म्हणजे चेंडू कुठल्याही दिशेने कुठल्याही दिशेने धायचा आणि तो पकडायचा आहे. क्षेत्ररक्षकाने जर चेंडू नाही पकडला तर धावून धावून धावा काढायचा प्रयत्न असतो प्रत्येक फलंदाजाचा, परंतु एकाही धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जात आहे आणि धावसंख्या पोचते ती फक्त 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच हर्ष मोरे अत्यंत चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. थोडस दडपण आहे गोलंदाजांवरती, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे मोठे खेळाडू आपण समोर पाहतो आणि 2 मातब्बर संघ या ठिकाणी पाहत आहेत. ते गजानन 11 विरुद्ध या ठिकाणी चालू असलेला एकविरा ज्युनियर कांजूर मधील नामांकित असा संघ. महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. हर्ष यांचा पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, श्रेयस यांनी लगावलेला चेंडू जातोय टू बाउन्स आणि सुरेख असं सुमित आवटी यांचं क्षेत्ररक्षण. धावून 2 धावा. तद्वर निघतायत यष्टीरक्षक आहे ते इश्तियाक शेख उर्फ चिंटी, ज्यांचं नामांकित असं रत्नागिरी प्रीमियर लीग याच्यामध्ये ज्यांनी अष्टपैलू फलंदाजी केली आणि विक्रोळी संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केलं होतं तेच इश्तियाक शेख या ठिकाणी आपला चिंटी या नावाने संबोधले जातात. आणि सुरेख असं यष्टीरक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं निर्णायक क्षणी निर्णायक लगावलेले 2 षटकार आणि रत्नागिरी या ठिकाणी जी सामना झाले होते त्या सामन्याअंतर्गत अत्यंत चांगली फलंदाजी केली. तोच इश्तियाक शेख या ठिकाणी आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय.
धावसंख्या झाल्या त्या 16. माझ्यासोबत tennis.cricket.in अशा 2 खेळपट्टीवरती दुसऱ्या माध्यमातून या ठिकाणी आपण दुसरे आमचे समालोचक आहेत ते शेख साहेब, आणि शेख साहेब सुद्धा त्याच क्रीडांगण क्रमांक 2 वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं विवरण करतायत. आणि मी आपल्या समोर जोडतोय तो संतोष कदम, क्रीडांगण क्रमांक 1 वरती. नक्कीच आमच्या सोबत जुडतायत ते आमचे धुरी. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि सुरेख 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 उंच मारलेला हा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावतोय आणि जातोय षटकार. नक्की षटकार आणि धावसंख्या धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. प्रत्येक षटक आणि प्रत्येक चेंडू हा निर्धाव टाकायचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावा होत आहेत. अत्यंत आकर्षक फलंदाजी दोन्ही फलंदाजी श्रेयस आणि मनीष. श्रेयस वैयक्तिक 9 चेंडूचा समाचार घेऊन धावसंख्या होते त्यांची ती 15, आणि मनीष यांच्या 2 चेंडूवरती 6 धावा या ठिकाणी कुठल्या दिसत आहेत. नक्कीच मगाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला ते अजितदादा परब म्हणून ज्यांना समजलं जातं, एक मालवणी व्यक्तिमत्व, काळा चौकी लालबाग येथील स्थित हा खेळाडू, ज्याच्या ठिकाणी सामने असतात गजानन 11 संघ, या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. हर्ष यांचा पुढचा चेंडू, चेंडू सुरेख टाकला जातो, निर्धाव चेंडू जातोय. दुसरं षटक समाप्त होतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती दुरी 22 22 22 22 विदाउट लॉस. खेळपट्टी क्रमांक 1 वरती 2 षटकांच्या अतिरिक्त बिनगडबाद 22 धावा. खेळपट्टी क्रमांक 1 वरती गजानन विरुद्ध एकविरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा मिळवला. नक्कीच 9-15. इकडे 9-15 श्रेयस या ठिकाणी आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला समजलं जातं तो श्रेयस सिंदुलकर या ठिकाणी अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 15 धावा अशा वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना आपल्याला या ठिकाणी खेळपट्टी विसावताना दिसतोय. नक्कीच संघामध्ये थोडासा नाथा असतील, आवटी असतील, नसतेच आमचे एलियन म्हणून ज्याला समजलं जातो तोच आमचा ढोपगावकर. या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी सल्ला मसलत केली जाते कोणाला गोलंदाजी द्यायचंय. नक्कीच नवीन गोलंदाज असेल तो नक्कीच सुमित आवटी, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. सुरेख गोलंदाजी त्याची. पहिल्या षटकामध्ये थोडासा पहिल्याच चेंडूवरती लागवलेला मोठा प्रहार, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक, आणि तेच आपल्याला या ठिकाणी ठीक आहे. यानंतर आपण पाहतोय सुरेख सुरेख अशी फलंदाजी आणि सुरेख असा कमबॅक करतोय तो सुमित आवटी. या ठिकाणी वैयक्तिक दुसरं षटक टाकून येतात आणि संघासाठी तिसरं षटक. एकेरी 2 धावा या ठिकाणी या चेंडूवरती आपल्याला मिळतात आणि धावसंख्या होत आहेत त्या 24 धावा. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. विक्रोडीन्स 11 1 लाख मोलाची स्पर्धा, आणि 1 लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत असताना अत्यंत चांगलं आयोजनाच्या माध्यमातून आपण tennis.cricket.in च्या माध्यमातून, आणि आमचे गुणलेखक आहेत आमच्या सोबत सोनम मॅडम, तसेच आमचे कॅमेरामन सुद्धा या ठिकाणी आहेत, आणि अत्यंत चांगलं छायाचित्रण आपल्यापर्यंत पोहोचायचं घर बसल्या ही व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते नक्कीच क्रीडांगणामध्ये 1 वरती पाहत आहेत ते एकंदर 4000 प्रेक्षक आमच्या घर बसल्या या ठिकाणी या सामन्याचं चांगलं प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच दंडित करतील पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर, आणि या ठिकाणी दंडित करतात सुमित आवटी यांना. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकायचा प्रयत्न असेल. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्यासाठी
रायगड दुर्गा विरुद्ध भांडूप ट्रॅक्टर्स 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गडी बाद 22 धावा 4 गडी बाद 22 धावा. या ठिकाणी आपण दंडित करतायत पंच अमित गोलतकर या ठिकाणी अवांतर चेंडू दाखवतायत. खरोखरच सुरेख असं आयोजन नियोजन आणि क्रीडांगणावरती खेळणारे आपले जे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा स्कोर पोहोचला गेला पाहिजे आणि तेच काम करतायत आमचे धुरी नवोदित सूत्रसंचालक म्हणून आमच्या सोबत जोडलेत आणि क्रीडांगण क्रमांक 2 वरचं विवरण करतायत उच्चा वेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून tennis.cricket.in च्या माध्यमातून दोन्ही याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम मी स्वतः संतोष कदम कांजूर मार्ग असलेल्याचं कांजूरकर असलेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि कांजूर मधून आलेला हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय एकविरा ज्युनियर. पुढचा चेंडू सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय चेंडू अडवला जातोय. ही असते पावसाळी क्रिकेटची गंमत. थोडासा या ठिकाणी डिफिकल्टी होते क्षेत्ररक्षण करताना परंतु चेंडू अडवेपर्यंत निघतायत त्या एका धावेने धावसंख्या जाते धावसंख्या पोचते ती 27 धावा बिनबाद 27. तिसरे षटक अजूनही मार्गस्थ आहे. नक्कीच कमबॅक करावं लागेल. सुमित आवटी यांना अत्यंत चांगली गोलंदाजी करतायत कारण प्रत्येक चेंडू निर्धाव टाकायला प्रयत्न करायचा असेल अष्टपैलू खेळाडू सुमित आवटी. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू चुटची बॅटची कड घेऊन जातोय. यष्टीरक्षक इश्तियाक शेख चेंडू अडवायचा प्रयत्न करतोय परंतु त्या ठिकाणी थर्डमॅन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण काढतात ते सागर गुडेकर. नक्कीच चेंडू अडवेपर्यंत निघते ती 1 धाव. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 28 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत ते सुमित आवटी. सुरेख सुरेख असं आयोजन सुरेख असं नियोजन लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. समोरचा संघ मातब्बर संघ आहे. जवळजवळ 65 धावा ज्यांनी कुठल्या तोच गजानन 11. आकू टप्प्याचा चेंडू शेष तेंडुलकर यांच्या बॅटच्या थोडीशी कट लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. तद्वर निघते ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती 29 ना 29 धावा बिनबाद 29 धावा. लेग बाय पावसाळी क्रिकेट म्हणजे चिखल आणि चिखलामध्ये चुचलेला हा चेंडू स्वतःच्या टी शर्टला थोडासा पुसून परत पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये गोलंदाज या ठिकाणी मी का संघाचा प्रतिनिधित्व करतो मी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे मला 2 षटकं टाकायची आहेत आणि प्रत्येक चेंडू निर्धाव टाकायचा प्रयत्न सुमित आवटी यांचा पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि पहिला धक्का बसतोय गजानन 11 संघाला. यश का मिळतं यश मिळण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. खडतर LBW म्हणून पायचीतचं अपील या ठिकाणी उंचावून धरतायत ते पंच आणि फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय गजानन 11 संघाला. अजूनही 1 चेंडू शेष आहेत. सुरेख अशी गोलंदाजी थोडस दडपण असेल सुमित आवटीवरती परंतु कमबॅक केला अत्यंत चांगली गोलंदाजी आणि या ठिकाणी पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 29. 1 गडी बाद 29 धाव. 1 गडी बाद 29 1 गडी बाद 3 वर धावसंख्या झाल्या ती 3 षटकांच्या समाप्त. एक वर सुरू असलेला सामना गजानन विरुद्ध एकविरा 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 29 धावा. 29 runs on the scorecard, loss of 1 wicket, 29 धावा 1 गडी बाद. खेळपट्टी क्रमांक 1. नक्कीच धावसंख्या झाली ते 1 गडी बाद 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीत अजूनही 12 चेंडू शेष आहेत. सुरेख असं आयोजन लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आम्हाला सार्थ अभिमान वाटतो तेच या विकोडीन संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केले ते करुणा कोटियन असतील चंद्रकांतजी शिंदे असतील मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्याच माध्यमातून आज आम्हाला ही सुसंधी या ठिकाणी मला मिळते. मी संतोष कदम आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करतोय. सर अंदर आइए ना इधर बैठो ना एक जण अंदर आइए. नक्कीच नवीन गोलंदाज असणार आहे तो अनिकेत सावंत. बोल अनिकेत सावंत नवीन गोलंदाज अनिकेत सावंत. मी स्वतः कांजूरकर असल्यामुळे हा जो संघ आपल्या समोर पाहतोय दुसऱ्या फेरीचा तो दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचलेला हा गजानन 11 विरुद्ध
अष्टपैलू गोलंदाज अनिकेत सावंत. पहिला चेंडू सुरेख असा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू उडावला जातोय आणि जातोय तो चेंडू सीमा रेषा पार आणि षटकार. या स्पर्धेमधील आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत आपण पाहतोय सुरेख फटकेबाजी केली ती श्रेयस तेंडुलकर यांची. पुढ्यात टाकलेला चेंडू सुरेख असा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावतोय आणि जातोय. आतापर्यंत 25 षटकार आणि 5 चौकार सुरेख असे या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा जातोय तो दुसरा षटकार. हॅट्रिक सिक्स मारतायत का श्रेयस तेंडुलकर या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. 2 लगातार 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच मोठी धावसंख्या आकारली जाईल गजानन 11 संघाकडनं, कारण मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सहज 30 चेंडू आणि 65 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. थोडस दडपण असणार आहे गोलंदाज अनिकेत सावंत यांच्यावरती, कारण कंटिन्युअस 2 चेंडूवरती 2 प्रहार मिळालेत आणि 2 षटकार लगावलेत. 2 चेंडूमध्ये सहज मिळाल्या त्या 12 धावा आणि 12 धावेने धावसंख्या धावली आहे. धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 41 धावा. नक्कीच सुरेख असं आयोजन सुरेख असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून आमचे घर बसला क्रीडा रसिक या ठिकाणी पाहतात. सुरू असलेला सामना कुर्ला बॉयज विरुद्ध भांडूप. 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा, 5 गडी बाद 35 धावा. 32 runs on the scorecard, loss of 5 wickets. कुर्ला बॉयज विरुद्ध भांडूप. दोन्ही मिळून एकच. खेळपट्टी क्रमांक 2. नक्कीच 4685 व्ह्युअर्स आपल्याला या ठिकाणी घर बसल्या हा सामना पाहतायत. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करूया की आमच्यापर्यंत मी संतोष कदम आपल्यापर्यंत आवाज पोहोचवतोय आणि विवरण या ठिकाणी करतोय. आम्हाला सार्थ अभिमान आहे. कांजूर मधील हा संघ या ठिकाणी 21 ज्युनियर आणि उडवलेला झेड मिडविकेटच्या दिशेने चेंडू उडवला जातोय, परंतु श्रेयस तेंडुलकर स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न नक्कीच करतील. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावते. धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 43 धावा. नक्कीच मोठी धावसंख्या उभारायचा प्रयत्न असेल गजानन 11 संघाचा, कारण समोरचा संघ सुद्धा मातब्बर आहे. प्रत्येक सामन्याअंतर्गत ज्या ज्या ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा असतात त्या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये हा आपल्याला संघ 2 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया या ठिकाणी आपण अत्यंत चांगला पुन्हा एकदा अनिकेत त्यांच्यावरती थोडस दडपण. लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला जोरदार प्रहार आणि जातोय या षटकामधील घणाघाती षटकार, म्हणजेच स्ट्रेट गेलेला षटकार. षटकाराच्या दिशेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती धावसंख्या झाली ती 49, म्हणजेच अर्धा षटकाच्या जवळपास 49 धावा. सुरेख अशी फटकी श्रेयस तेंडुलकर यांची. अत्यंत महत्वाचा षटक आणि महत्वाचे लागवलेले हे 3 षटकार. या षटकामधील महागड षटक अनिकेत यांचं. या षटकामध्ये त्यांनी दिल्या एक महागड षटक, म्हणजेच 20 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात अनिकेत यांच्या. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 3 षटकार आणि 2 धावा धावून काढलेल्या. पाहूया अजून 2 चेंडूचा समाचार श्रेयस कसे घेत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न. याला म्हणतात गोलंदाजीचं वैविध्य. या ठिकाणी आपल्याला लगावलेले षटकार, थोडस दडपण असतं गोलंदाजावर. एक महत्वाचा गडी म्हणजेच अष्टपैलू खेळाडू श्रेयस तेंडुलकर, थोडस दडपण असतं गोलंदाजाचं आणि तेच पार पाडतायत. परंतु 20 धावा जरी कुठल्या असेल तरी 5वा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. अत्यंत चांगली गोलंदाजी अनिकेत सावंत यांची. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटचा चेंडू 4थं षटक मार्गस्थ. अनिकेत यांचा पुढचा चेंडू थोडस दडपण. मी म्हणतो त्या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजावरती दडपण असतं, कारण समोर आहे फलंदाज, तोच म्हणजे श्रेयस तेंडुलकर. थोडस दडपण असतं. श्रेयस तेंडुलकर ज्या ज्या ठिकाणी फलंदाजी करतात त्या ठिकाणी आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आणि चौकाराची आतषबाजी असते आणि थोडस दडपण येतं ते गोलंदाजावर. म्हणून पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू टाकताना विचार करावा लागतो. पुढचा चेंडू, याला म्हणतात गोलंदाजी. मी काय या संघाकडनं गोलंदाजी करतोय, मी काय या गोलंदाजी संघाकडनं संघ प्रतिनिधित्व करतोय. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. कमबॅक केलंय अनिकेत सावंत यांनी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती
49 गडी बाद. धुरी 49 4 ओव्हर. पहिला आपलं सांग मग त्यांचं सांग. 49 4 ओव्हर. खेळपट्टी क्रमांक 1 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांवर 1 गडी बाद. खेळपट्टी क्रमांक 1 गजानन विरुद्ध एकविरा. धन्यवाद धुरी. या ठिकाणी आपण अखेरीस 49 धावांवर 1 गडी बाद. 49 रन for the score card, loss of 1 wicket. नक्कीच धुरी म्हणून समालोचन करतात. ग्राउंड वरती खेळणारे खेळाडू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा हा धावसंख्येचा आपला अत्यंत चांगला औचित्य आपण या ठिकाणी साधतोय. आमचे सहसचिव संचालक धुरी या ठिकाणी आपण पाहतोय. क्रीडांगणावरती जे खेळाडू खेळतात त्यांना सुद्धा सामन्यामध्ये आपल्याला किती धावा झाल्यात, किती आपल्याला धावा करायच्यात याचं विवरण आपल्यापर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत ते धुरी. शेवटचं षटक थोडस या ठिकाणी सल्लामसलत केली जाईल. कुठलाच गोलंदाज या ठिकाणी वापरायचा आहे, कोणाला गोलंदाजी द्यायची आहे, कारण धावसंख्या झाली ते 49. मगाच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गजानन 11 हा नामांकित संघ ज्यांनी 5 षटकामध्ये 65 धावा कुठल्या आणि आपल्या संघास विजयी करून दिला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो अजित परब यांना. पाहूया अजूनही 6 चेंडू शेष आहेत. कोणता गोलंदाज? नक्कीच नवीन वैविध्य असणार आहे, नवीन गोलंदाज वापरायचा आहे. एकंदर 5 षटकांचे सामने आहेत. गोलंदाजामध्ये थोडस बदल असेल. एलियनचं नाव काय? एलियनचं नाव काय? एलियन आहे ना? नक्कीच नवीन अष्टपैलू गोलंदाज नाथा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं 5वं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. नाथा याचा पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. नक्कीच पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर या ठिकाणी पाहायला मिळतोय. दंडित करतायत पंच. थोडीशी स्वैर गोलंदाजी, थोडस दडपण असणार आहे प्रत्येक गोलंदाजांवरती आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू अवांतर आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाते अर्धशतक म्हणजेच 50 धावा. 50 धावा 1 गडी बाद. थोडस दडपण प्रत्येक गोलंदाजावरती. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर टाकतायत नाथा. फुल टॉस चेंडू आणि केलेला जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय. पंच म्हणून अष्टपैलू कामगिरी पार पाडतात ते अमित जी गोलतकर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला दर्शवत आहेत 6 धावा. फुलटॉस चेंडू नक्कीच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने सरळ मारलेला फटका. सीमारेषा पार आणि षटकार. धावसंख्या धावली आहे. धावसंख्या होते ती 56 धावा. क्रीडांगण 1 आणि क्रीडांगण 2 अशा 2 ठिकाणी चालू असलेले 16 संघामधून हे सामने या ठिकाणी आपण पाहतोय. उद्याच्या सत्रामध्ये 8 प्रमुख संघ म्हणजे रायगड असतील नामांकित असे जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पंचांचे हात समांतर म्हणजे दंडित करतायत पंच. अवांतर चेंडू टाकला जातोय. पंचांनी ताकीद दिली नाथा यांना. शॉर्ट चेंडू पुन्हा टाकण्याची सुसंधी आपल्याला नाहीये, खरं दंडित केलंय पंचांनी अमित गोलतकर यांनी. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू जातोय कार्पेट क्षेत्रामधील सुरेख असा चेंडू. तदूर आढळून निघते ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 58 धावा. 1 गडी बाद. 58 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतो 1 गडी बाद 58 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दंडित करतायत वाईड चेंडू. वाईड आहे ना 59 ना. धावसंख्या झाली ती 59 धावा. 1 गडी बाद 59 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. खेळपट्टी क्रमांक 2 भांडूप टायगर्स आपल्याला 39 धावांचं लक्ष्य आहे. भांडूप टायगर्स तुला बॉईज यांना लवकरात लवकर आपल्या क्षेत्रात घ्यायचं. हे आउट झालं. विकेट दिसला मागे नाही जात.
बघ ना. हाँ ये शेष कैसे आउट हो गया, बोल्ड हो गया, दिखा ही नहीं इधर से, बॅक नाही जात आहे. नक्कीच महत्वाचा गडी नाथा यांना मिळालेली महत्वाची संधी आणि श्रेयस तेंडुलकर दांडी गुल. या ठिकाणी अजून मॅच शिल्लक आहे, अजूनही चेंडू शिल्लक आहेत, पाचवं षटक मार्गस्थ आहे. सुरेख असं आयोजन, सुरेख असं नियोजन विक्रोळी सिलन संघाकडनं. दोन मातब्बर संघ गजानन 11 विरुद्ध एकविरा ज्युनियर कांजूरमारचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही मॅच चालू आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. धावसंख्या झाली ते 59 धावा, 2 गडी बाद 59 धावा. असोसिएशन कोरेगाव आपल्याला विनंती आहे आपल्या कर्णधारांनी या ठिकाणी पुन्हा एकदा मारलेला फुल टॉस चेंडू आणि जातोय सीमा रेषा पार. ज्यांना मिळाला होता मगाच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तोच अजित परब. या ठिकाणी जोरदार प्रहार आणि धावसंख्या होते ती कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. एकंदर आतापर्यंत समारपासून सकाळपासून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ते 29 षटकार आणि आपण कोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशनचे कर्णधार आपल्यासाठी हा शेवटचा पुकार. धावसंख्या झाली ती 65 धावा. काळाचौकी क्रिकेट प्रॅक्टिसचे कर्णधार आणि ट्रायडंट अंधेरी चे कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स जवळ या. आपल्याला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मारला जातोय, चेंडू अडवेपर्यंत जातोय, 1-2 बाउन्स. या ठिकाणी जातोय तो सीमा रेषा पार चौकार. नक्कीच एक महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचं षटक टाकलं होतं नाथा यांनी. प्रमुख फलंदाज श्रेयस तेंडुलकरांचा जरी आपण त्रिफळाचित केलं, त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चौकार आणि चौकाराच्या दिशेने वाटचाल करतात. धावसंख्या धावते, धावसंख्या पोचते ती कौल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 69 धावा. म्हणजेच आजच्या या सकाळपासूनच्या आतापर्यंत सत्रामध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या कुठलेला हा संघ. 2 गडी बाद 69 धावा. लास्ट बॉल आहे ना, शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा अजित परब, जोरदार प्रहार, परंतु चेंडू काही सापडत नाही आणि जातोय पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावते, धावसंख्या पोचते ती नक्कीच 73 धावांवरती. मोठी धावसंख्या आजच्या पर्यंत सकाळपासून आतापर्यंत सुरू असलेल्या अत्यंत महागड षटक आणि सर्वोच्च धावसंख्या जाते ती 73. जिंकायला हव्यात त्या 74 धावसंख्येचं लक्ष. शौर्यवंशी दिलवेल ठाणे यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय फिल्डिंगचा निर्णय खेळपट्टीला पाहून किंवा चेस करताना आहे. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला या सामन्यामध्ये प्रिपेअर करून घ्या. तर गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन तुम्ही जर नाणेफेकीचा कौल जिंकला असाल तर काय घेतला? नक्कीच म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला निर्णय आलाय. नक्कीच तुम्हाला देखील बेस्ट विशेष आहेत तर तुम्ही देखील चांगला परफॉर्म करा. तुम्हाला दोन्ही
एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली सामन्याला सुरुवात या ठिकाणी पहिला चेंडू मॅक यांचा आणि चेंडू यष्टीरक्षक हातातून विसावतोय. बॅटला कुठेही स्पर्श केला जात नाहीये. पाहूया पंच काय देतात आपल्याला या ठिकाणी. 22च्या रूपात संघाचं खातं उघडलं जातोय. अनिकेत सावंत स्ट्राईकला आहेत आणि त्या नॉन स्ट्राईकला होते नाथा. परंतु पहिल्या चेंडूवरती 22च्या रूपात मिळालेली एक धाव. नक्कीच गजानन 11 आणि एकविरा ज्युनियर दोन मातबर संघ. पुढचा चेंडू नक्कीच मॅक्सचा पुढचा चेंडू आकुटप्याचा चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. नक्कीच प्रयत्न होता चेंडू झेल घेण्याचा, परंतु धावून 2 धावा. ही पावसाळी क्रिकेटची गंमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू इकडे तिकडे फिरतोय आणि त्याचा पाठलाग करावा लागतो पावसाळी क्रिकेट स्पर्धेअंतर्गत. धावून 2 धावा निघतायत. नक्कीच संघाचं खातं उघडलं जात आहे. पहिला चेंडू 22च्या रूपात, दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती मिळालेला 2 धावा. अशा एकंदर 3 धावा. एक मोठं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतंय. इकडे जरा मोठ्यात इथे लिहायचं मला पण दिसेल. जिंकायला हव्यात त्या 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचं लक्ष्य. एक कठीण जरी असलं तरी सुद्धा आपल्याला म्हणता येतं की टेनिस क्रिकेट असू दे किंवा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असू दे, क्रिकेट हा अनिश्चितता खेळ म्हटला जातो आणि प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे प्रहार. मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 65 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या आणि 65 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तोच संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाठवायचंय कुर्ला बॉईज, आपल्याला विनंती आहे फलंदाजाचं नाव कळवायचंय. कुर्ला बॉईज. पुढचा चेंडू स्लोवर मन या ठिकाणी टाकला गेलाय. ब्लॉक होल मधला चेंडू. नाता थोडेसे विचलित झालेत. चेंडू काही बॅटला स्पर्श केला जात नाहीये. नक्की चेंडू जातो निर्धाव. 3 चेंडू सुरेख टाकले गेलेत. ती धावा झाल्या 3 चेंडू आणि 3 धावा. आकुटप्याचा चेंडू, जोरदार प्रहार, नक्कीच जाईल तो सीमा रेषा पार. मिड विकेटच्या दिशेने मारलेला पहिला षटकार. सुरेख असं कमबॅक. नक्कीच हव्यात त्या 74 धावसंख्येचं लक्ष. सकाळपासून आतापर्यंत आपण या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. मॅच क्रमांक 3 गजानन 11 विरुद्ध एकविरा ज्युनियर. विकेएम स्पोर्ट्स क्लब 2022 पावसाळी हंगामातील 1 लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकामधील जोरदार प्रहार. नक्कीच हव्यात त्या 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच जोरदार प्रहार करावे लागतील, मोठमोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा नाता आक्रमक. फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय कार्पेट क्षेत्रामधून लॉंगच्या दिशेने, परंतु एक वेगळी फेक आणि धावून 3 धावा पूर्ण करतायत. 4थी धाव घ्यायचा प्रयत्न, परंतु 3 धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत आणि धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. सुरेख असा कमबॅक. नक्कीच एक मोठी धावसंख्या करायचा, हा पाठलाग करायचा प्रयत्न. 1 लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. विक्रोलिन्स विरुद्ध गजानन 11. मॅच क्रमांक 3. 2 खेळपट्टी आहेत. क्रीडांगण 1 आणि क्रीडांगण 2 अशा 2 खेळपट्टीवरती चालू असलेले सामने. मी समालोचन करतो क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला आमचा स्थानिक संघ म्हणजेच कांजूरमार्ग स्थित एकविरा ज्युनियर. भाव्या कमबॅक करतायत का? 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक अष्टपैलू फलंदाज, 2 अष्टपैलू फलंदाज अनिकेत सावंत आणि नाता. चेंडू काहीसा अगोदर खेळला गेला आणि चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक समाप्त होतंय. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. 12 नो लॉस. पहिला ओव्हर 12 डॉट आला. डॉट आवाजात आहे. एका षटकाच्या अखेरीस 12 धावा. बिनगडी बाद 12 धावा. खेळपट्टी क्रमांक 1. नक्कीच क्रीडांगणावरती खेळलेल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी माईकच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडलेले आमचे सूत्रसंचालक म्हणजेच चांगला गोड आवाज, लालबागचा आवाज म्हणजेच धुरी साहेब या ठिकाणी खेळाडूंसाठी या ठिकाणी सूचित करतायत. प्रत्येक षटकामागे धावसंख्या किती झाल्यात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत सुरेख कार्य
ज्यांच्या माध्यमातून घडलं जातं माईकच्या स्वरूपात या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जोडले गेलो आहोत. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला हा हंगाम विक्रोलिन्स 11 संघाचा 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा. नक्कीच नवीन गोलंदाज असणार आहे. काय नाव बोला? नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. विशाल यांचा पुढचा चेंडू. फलंदाज नाथा. या ठिकाणी पावसाळी क्रिकेटची गंमत या ठिकाणी आपण पाहतोय. थोडस त्रासदायक होतं गोलंदाजाला ज्या ठिकाणी आपण जी खेळपट्टी पाहतोय. पावसाळी क्रिकेट मधील झालेला पावसामधला चिखल आणि त्या चिखलातून मार्गक्रमण करताना गोलंदाजांना आपलं व्यवस्थित पदलालित्य करून या ठिकाणी टाकायचा असतो तो निर्धाव चेंडू आणि तोच प्रयत्न करतायत. सुरेख असा षटकार नक्कीच जाईल आणि लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय तो सीमा रेषा पार आणि षटकार. षटकाराने धावसंख्या धावते नक्कीच होईल ती धावा आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल नाथा आणि अनिकेत सावंत. 19 धावा झाल्यात. नक्कीच राईट आर्म राऊंड विकेट टाकतायत विशाल आणि जोरदार प्रहार करून मारलेला षटकार. सुरेख अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. जिंकायला हव्यात त्या 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचं लक्ष. पुढचा चेंडू. अगोदर चेंडू खेळला गेला आणि चेंडू बॅटला काही स्पर्श केला जायला गेला नाहीये. विशाल होतो एष्टी रक्षण हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या जाते. धावसंख्या स्थिरावते ती फक्त आणि फक्त 19 धावा. प्रत्येक मोठे प्रहार चौकार आणि षटकार जेव्हा लागावं लागतील तेव्हाच कुठेतरी होईल त्या 74 धावसंख्येचं लक्ष. सुरेख आयोजन सुरेख नियोजन. 19 पुन्हा एकदा मारलेला सुरेख असा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय परंतु चांगला प्रयत्न केलेला सुटलेला झेल आणि त्यानंतर ते मिळतोय तो षटकार. काय निश्चित आहे का स्कोर मध्ये बरोबर आहे ना. पहिला वाईट टाकला मग सिक्स झाल्यावर हा एक वाईट. नक्कीच आत्ताच्या षटकाराने धावसंख्या जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. सुरेख असा 74 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन मातब्बर संघ एकविरा ज्युनियर विरुद्ध गजानन 11. थोडस दडपण आहे फलंदाजांवरती. एक मोठी धावसंख्या करायचा पाठलाग. 30 चेंडू 74 धावा. अत्यंत आकर्षक फलंदाजी या ठिकाणी आणि पंच म्हणून कामगिरी पार पाडतात ते कांजूर स्थित आमचे कांजूरकर म्हणजेच अमित गोलतकर ज्यांचा नामांकन असं करावं वाटतो. टिळक चौक असू दे, साई चौक असू दे, कांजूर बॉईज असू दे, कांजूर क्रिकेट क्लब असू दे, अशा नामांकित संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केलं. मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून पोलीस टुर्नामेंट मध्ये सुद्धा ज्यांनी विक्रम केला होता. 6 चेंडूवरती 6 लगातार षटकार लागवले होते. याच ठिकाणी पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फलंदाजी. थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. 2 बाउन्स 1 बाउन्स. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आहे. तिथे धावून फलंदाज धावा काढतायत. पंचांनी त्या ठिकाणी बॅट्समनला थांबायचं या ठिकाणी सूचित केलंय परंतु निर्देश करतायत ते चौकार. चौकाराच्या दिशेने धावसंख्या धावसंख्या जाते ती 29 धावसंख्येवरती. नक्कीच आक्रमक पवित्र्यामध्ये दोन्ही फलंदाज आहेत. पाठलाग करतायत ते 74 धावसंख्येचा. महत्वाचा सामना आहे दुसऱ्या फेरीचा. मॅच क्रमांक 3 क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. धावा झाल्यात त्या दुसऱ्या षटक चालूच असताना 29 धावा. नक्कीच पाठलाग करतील 74 धावसंख्येचा. 2 मातब्बर फलंदाज नाथा आणि अनिकेत सावंत ज्याला मगाच्या पहिल्या सामन्याअंतर्गत सुरेख अशी फलंदाजी देखील. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू. चेंडू अगोदर खेळला जातोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय विशाल यांचा. 2 षटका समाप्त होत आहेत परंतु अजूनही शिल्लक असलेले चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. नक्कीच प्रत्येक चेंडू निर्धाव टाकायचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज विशाल आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करायचा करतोय प्रयत्न तो नाथा. पाहूया 2 मातब्बर संघ. चेंडू अगोदर फिरकावला जातोय. बॅट अगोदर फिरवली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुरी 29 2 ओव्हर विदाउट लॉस. 29 2 ओव्हर. अजूनही हव्यात त्या 18 चेंडू आणि 45 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा. 29 धावा. 29 धावा. 29 runs on the scoreboard. No loss.
नक्कीच अजूनही हव्यात त्या 18 चेंडू आणि 45 धावसंख्येचं लक्ष्य. एक खडतर आणि अशक्य नाही, पण आपण म्हटलं जातं की कुठलीही क्रिकेट स्पर्धा असू दे, शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल, काय घटू शकतं. आणि क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, की क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत केलं जात नाही. शेवटच्या चेंडूवरती सामना नक्कीच हा रंगेल. पाहूया, 2 मातब्बर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजूनही तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 29 धावा. नक्कीच करायच्या त्या 74 धावसंख्येचा पाठलाग. मॅक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. नक्कीच मोठी जबाबदारी आहे मॅक वरती. गजानन 11 हा नामांकित असा संघ आणि त्याचं संघ प्रतिनिधित्व करतायत गोलंदाज मॅक. नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक. 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. विक्रोडीन सिलेन्स पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा हंगाम आजच्या दिवसामध्ये धावसंख्या झाली ती 29. एक मिनिट. बॉल पण टाकला त्याने, मग ओव्हर झाली असती ना मग त्याने, मग बॉल पण एक्स्ट्रा टाकला ना त्याने. श्रेयसनी बॅटिंग केली. हो हो. हे पहिला बॉल वाईट आहे, लास्ट ओव्हरचा पहिला बॉल वाईट आहे. त्यांचा माणूस नाही इकडे. वाईट बॉल एक्स्ट्रा टाकला मग त्याने. ऑपरेशन क्रमांक बॉल पण एक्स्ट्रा टाकला दोन. शेवटचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18 धावा. बॉल एक्स्ट्रा ओव्हर झाली असती ना मग. एक मिनिट उनको आपका ही देख रहा हूं. काय झालं बोल. पहिला बॉल तो वाईट टाकला, वाईट नाही मग बॉल एक्स्ट्रा टाकला त्याने, मग एक बॉल बॉल एक्स्ट्रा टाकलाच झाला. ना मग. बॉल टाकला, बॉल बरोबर टाकला. पहिला 6 मारायचा, पहिला बॉल वाईट टाकलेला आहे. टाकलाय ना? हा वाईट टाकलाय वाईट टाकलाय ना तुमचा पहिला बॉल. मग इकडे वाईट मेन्शन केलंय. एक बॉल एक्स्ट्रा बोलला ना त्याने. त्याच्याकडे वाईट त्यांनी बघितलेलं पहिला वाईट पण एक बॉल एक्स्ट्रा पण टाकला ना मग. एक बॉल पण एक बॉल एक्स्ट्रा टाकला मग. विचारतो, पहिला बॉल वाईट पडलाय. हा फक्त विचारा. तुमच्याकडे नाही आहे, त्यांच्याकडे आहे. एक बॉल एक्स्ट्रा आहे मग. माझ्या मते ते अंकाने असं केलं ना, त्याच्यात तुला वाईट आहे. पण तो एक बॉल एक्स्ट्राच एक बॉल पडला. एक्स्ट्रा पडला ना, तेच मग तो विषय आहे मग. काय प्रॉब्लेम ना हा आहे, एक बॉल आहे. चुकी झाली ते सॉल्युशन निघालं भरपूर झालं काय प्रॉब्लेम म्हणजे तो वाईट पडलाच नाही, तो टाकलाच नाही. तर असं नाही नाही बोलतो माहित नाही. मग 28 आहे. मग 28 आहे ना. हा, एक बॉल तर काय करतात त्या. नेक्शा पडला बॉल असं. पेक्षा चालतो. अंकाची चुकी आहे ना. मग आता मग आपण आता बोलू नका, आता बोलू नका. अंपायरने सांगितलं वाईट नव्हता त्याच्यामुळे हा स्कोर बरोबर आहे. 28 राईट. ओके ओके सर, शेअर सर, ओके. नक्की जिंकायला हवेत तर 74 धावा आणि या ठिकाणी धावसंख्या झाली ती 28 धावा. कमी कन्सल्ट केला ना, विषय संपला. हम्म. नक्कीच या ठिकाणी अवांतर चेंडू टाकला जातोय. वाईड चेंडू, वाईड बोला त्याचा. हे बॉलर्स का नाम क्या है? मॅक. मॅक पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतं. पहिला चेंडू अवांतर, पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 2 चेंडू लगातार अवांतर टाकले जात आहेत. धावसंख्या जाते ती 30 धावा. बरोबर, धावसंख्या झाली त्या 30 धाव्यावरती. 2 वाईट टाकले. 2 वाईट एकच वाईट टाकले. नाही, 2 एक टाकतो 30. हा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय अनिकेत सावंत या ठिकाणी जोरदार पहार करतायत, परंतु बॅटला काही परफेक्ट चेंडू मिळत नाहीये. परंतु एकेरी धावावरती समाधान मानतायत. धावसंख्या जाते ती 30 ना, 31 धावावरती.
या ठिकाणी दोन मातब्बर संघ पुन्हा एकदा मॅक यांचा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार लॉंगॉनच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू विसावतोय परंतु चेंडू सुटला जातो आणि सोप्पा सोडलेला झेल तद्वर निघतायत त्या धावून एकच काढली ना? आताच्या एक धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती 32 धावांवरती. सुरेख आयोजन सुरेख नियोजन 74 धावसंख्येचा करायचा प्लाट लाग या ठिकाणी आपण पाहतोय. धावा झाल्या त्या 32. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू काही विसावला नाहीये. विसावतोय तो एसटी रक्षच्या हातामध्ये. थोडस दडपण आहे दोन्ही फलंदाजावरती. नक्कीच जोरदार प्रहार करावे लागतील. 74 धावा करायच्या आहेत. एक मोठी फलंदाजी करावी लागेल आणि ती मोठी फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो 32 धावा. 32 धावा म्हणजे नक्कीच अजूनही अर्धा धावा कुटायच्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्तच म्हणजेच मोठे प्रहार. अनिकेत सावंत यांच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय अनिकेत सावंत यांच्या माध्यमातून एकविरा ज्युनियर या संघाला. नक्कीच अजूनही चेंडू जरी षटक जरी तिसरं मार्गस्थ असलं तरी एक अत्यंत अटीतटीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती एक गडी बाद 32 धावा. नक्कीच नवीन फलंदाज इश्तियाक शेख उर्फ चिंटी म्हणून संबोधलं जातं. ज्या ठिकाणी रत्नागिरी स्थित ज्या फलंदाजाने लगातार 3 षटकार लगावले होते आणि संघ प्रतिनिधित्व करत होते तो विक्रोळीन संघाकडनं. त्या दरम्यान केलेली फलंदाजी आठवली की त्यानंतर ज्यांनी जी झेप घेतली खरंच एक नामांकित असं नाव इश्तियाक शेख यांचं घेतलं जातं आणि तेच आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी त्यांनी केली होती रत्नागिरी प्रीमियर लीगच्या अंतर्गत आणि त्या सामन्याअंतर्गत एक हाती 74 जिंकायला त्याच्या 74 धावा. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 32. पुन्हा एकदा मॅक गोलंदाजी मार्कवर पाहूया. प्रत्येक चेंडू डॉट करायचा प्रयत्न. संपूर्ण जबाबदारी आहे ती नाथा आणि इश्तियाक शेख यांच्यावरती. जोरदार पार नक्कीच करावे लागतील. धावसंख्या हव्यात त्या 74 धावा. सुरेख असा मारलेला चेंडू पाहूया. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. धावून 2 धावा करायचा प्रयत्न नक्कीच असेल. प्रत्येक चेंडूवरती जोरदार प्रहार करावा लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. त्यावेळेस कुठे मिळतील त्या 74 धावसंख्येचं लक्ष. यानंतर पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. चेंडू अडवला जातोय परंतु या ठिकाणी जातोय तो एक धाव्यावरती. अभिनंदन भांडू स्ट्रायकर. धन्यवाद कुर्ला बॉईज आपण या स्पर्धेत सामील झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. 3 मध्ये 35 एक विकेट. 30 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 1 गडी बाद. खेळपट्टी क्रमांक 1 35 धावा 1 गडी बाद. हा वाईट दिला वाईट आधी दिला नंतर कॅन्सल म्हणून तो मिस्टेक झाला तुमचा. बॉल बरोबर झाले. बॉल मध्ये काय नाही झालंय. मागे झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच राकेश. तसं काय नाही पण ते कसं चला यापुढे पोहोचतं ना की आपण किती जबरदस्त वाढलो. इकडे डिफरंट असं होतं. 35. नक्कीच 12 चेंडू आणि 39 धावसंख्येचं लक्ष. तसंच आपण ब्रेकिंग आउट घ्यायचे. तसंच गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन गोरेगाव आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची.
नक्कीच महत्वाचा अटीतटीचा सामना. 12 चेंडू आणि 39 धावसंख्येचं लक्ष, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार. भांडूप स्ट्रायकर्सचा खेळाडू राकेश. राकेश आपल्या man of the match चा म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 18ची सरासरी. राकेश भांडूप स्ट्रायकर्सचा खेळाडू राकेश. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. गोलंदाज आहे तो अमन. अमन यांचा पहिला चेंडू. दोनचा ताबा घ्या. फलंदाज आहे चेंडू काय बॅटला स्पर्श केला जात नाहीये. नक्कीच असोसिएशन गोरेगाव आता आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. याला म्हणतात मी या संघाकडनं का संघ प्रतिनिधित्व करतो आणि जातोय तो उत्तुंग असा मारलेला षटकार. धावसंख्या नक्कीच धावेल, धावसंख्या पोचेल ती आपण man of the match ची 41 धावा. नक्कीच आतापर्यंत या सत्रामध्ये मारलेले 33 षटकार आणि 6 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 33 धावसंख्येचं लक्ष. पाहूया कोणता संघ या सामन्याअंतर्गत विजयी होतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. 10 चेंडू 33 धावा. चौथं षटक घेऊन येत आहेत तो अमन. चौथ्या षटकील पुढचा चेंडू. चेंडू इष्टेक्षक यांना काही सापडत नाही, बॅटला स्पर्श केला जात नाही. पंचांकडे पायचीचं अपील केलं जात आहे. पंच अपील फेडत आहेत. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अमन यांचा पुढचा चेंडू नक्कीच मारलेल्या फटक्यावरती धावून 2 धावा करायचा प्रयत्न असेल, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक जर समजा नाथाकडे राहिला तर नक्कीच हा सामना या ठिकाणी रंगतदार होऊ शकतो आणि तोच प्रयत्न केला नाथा यांनी आणि 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण इश्तियाक शेख यांना थोडस विचलित झाले फलंदाजी करताना. थोंडू बॅटला काही स्पर्श थोडासा केला जात नाही. 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर नक्कीच नाथा यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक जर या ठिकाणी ठेवला तर एकविरा ज्युनियर या संघाला विजयाची गोडदाड याची नक्कीच करताना मिळेल. जिंकायला हव्यात त्या 74 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही जिंकायला हव्यात त्या 8 चेंडू आणि 30 धावसंख्येचं लक्ष. 8 चेंडू 30 धावा. पाहूया कोणता संघ या स्पर्धेअंतर्गत विजयी होतोय. या सामन्यामधून एक संघ पुढील वाटचालीसाठी झाले. दुसऱ्या फेरीचा सामना चालू आहे. आजच्या सत्रामध्ये एकंदर 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. उद्याच्या सामन्यामध्ये उद्याच्या सत्रामध्ये 8 मातबर संघ. पुन्हा एकदा नाथा स्ट्राईकला. अमन यांचा पुढचा चेंडू. नक्कीच स्वैर गोलंदाजी. या ठिकाणी पंच थोडेसे विचलित आहेत, विचार करतायत चेंडू कुठला आहे. आमच्यापर्यंत समालोचन कक्षापर्यंत या ठिकाणी निर्देश करतायत आणि नो चेंडू घोषित. नक्कीच अमित गोलतकर या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. फ्री हिटची सुसंधी आहे. या फ्री हिटच्या सुसंधीचा फायदा नक्कीच नाथा उचलतील का पाहूया. बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा फ्री हिटची सुसंधी. चेंडू जोरदार नरी पटकावला असेल तरी सुद्धा कार्पेट क्षेत्रातून जातोय तो चेंडू. धावून 2 धावा पूर्ण. राकेश भांडूप स्ट्रायकरचे राकेश. 2 धावाने धावसंख्या वाढते. भांडूप स्ट्रायकरचे राकेश. धावसंख्या पोचते ती वारंवार विनंती केली जाते आपला man of the match चा पुरस्कार. एक गडी बाद 47 धावा. हॅलो, थोडी प्रॅक्टिस करायची नाही, बाजूला मॅच चालू आहे. थोडी प्रॅक्टिस करू का प्लीज. या ठिकाणी आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटक पुढचा चेंडू. नक्कीच जोरदार प्रहार आणि तिथपर्यंत चेंडू सुटला जातोय. धावून 2 धावा करायचा प्रयत्न नक्कीच असेल. 2 धावाने धावसंख्या धावते. धावसंख्या पोचते ती नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख अशी फलंदाजी. 2 फलंदाज. 2 वर चालू झालेला सामना गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन विरुद्ध शौर्य हर्षित 11 ठाणे. आपला 12 खेळाडू मैदानाची पाठवून द्यायचा आहे. शौर्य हर्षित 11 गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन. धुरी 4 ओव्हर 49.
गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन गोरेगाव आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन गोरेगाव. दुरी 49 4 ओव्हर 49 6 चेंडू मध्ये 25 पाहिजे, 1 विकेट. या ठिकाणी खेळपट्टी क्रमांक 1 वर जो सामना सुरू आहे एकविरा विरुद्ध गजानन, त्यामध्ये 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 49 धावा, 1 गडी बाद. तर 6 चेंडूंवरती 25 धावांची गरज आहे या ठिकाणी. नक्की 6 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करतायत ते एकविरा ज्युनियर संघ. खेळाडू पाठवा. या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीचा. 2 मातब्बर संघ मगाच्या गजानन 11 या संघाने 65 धावा कुठल्या होत्या त्यांच्या सामन्याअंतर्गत, पहिल्या सामन्याअंतर्गत. या ठिकाणी आपण पाहतोय पुढचा दुसऱ्या फेरीचा सामना. 6 चेंडू 25 धावांचं लक्ष. निशांत आणि फलंदाज बाद. या ठिकाणी पाहतोय आपण पहिलाच धक्का, दुसरा धक्का एकविरा ज्युनियर या संघाला. इस्तियार शेख त्रिफळाचीत दांडी गुल. दुसरा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच अजूनही 5 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. अजूनही 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. वो भी बदल हो गया क्या हम लोग कैसे करते थे वो भी उधर के पिलर है मेरा आवाज आ रहा है आपको? अजूनही 5 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. पाहूया 5 चेंडू मध्ये हव्यात त्या 25 धावा. नवीन फलंदाज नाव काय रे? अजय डोबगावकर नवीन फलंदाज. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची कड घेतली जाते आणि झेल सोडतो तो एसटी रक्षक. अजूनही 4 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. पाहूया कोणता संघ या दुसऱ्या फेरीमध्ये विजयी होतोय. एक अटीतटीची लढत. मगाच्या सामन्याअंतर्गत ज्यांनी 65 धावा काढल्या आणि कुठल्या ते आणि नामांकन मिळालं मॅन ऑफ द मॅच अजित परब या ठिकाणी थोडा या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अजय डोबगावकर या ठिकाणी बाद. तिसरा धक्का बसतोय. नक्कीच सामना जवळजवळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो गजानन 11 संघाकडे. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. एक औपचारिकता आहे या सामन्याअंतर्गत आपण पाहतोय. नवीन फलंदाज हर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो ज्यांनी मगाच्या या सामन्याअंतर्गत अत्यंत चांगली गोलंदाजी केली. परंतु शेवटी विजय हा महत्वाचा असतो. परंतु अत्यंत चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलेला दिसतोय आणि जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. चेंडू गेला ना, बॉल दिसत नाही इकडे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गेलेला आहे. षटकार या ठिकाणी आपण जे आमचं जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी आम्ही दृष्टीक्षेप जरी टाकला तरी लॉंग ऑफच्या तिकडचे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आम्हाला चेंडू दिसला जात नाहीये. परंतु आपण एकदा डॉट चेंडू आहे. एक औपचारिकता आहे या ठिकाणी आपण पाहतोय. दोन बॉल या ठिकाणी एक औपचारिकता आहे. एक मोठं दडपण होतं ते 74 धावसंख्येचं. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचा मान जातोय तो म्हणजे जितू यांना. अजूनही एक चेंडू आहे. पाहूया हा चेंडू तो निर्धाव नक्कीच निर्धाव टाकतील कारण जवळजवळ एकविरा ज्युनियरने मॅच ही सोडल्यासारखी या ठिकाणी आपल्याला मिळते आणि या ठिकाणी मेडन ओव्हर टाकण्याचा बहुमान मिळालाय तो जितू यांना. नक्कीच त्याच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. आणि मेडन ओव्हर या ठिकाणी गजानन 11 यांनी जितू यांनी हॅट्रिक साधली आणि उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेमधील गजानन 11 ला बोलव. श्रेयस इंद्रकर